आणि परत प्रेम दिलं जाते. मला असं वाटतं प्रेमाची देवाणघेवाण आणि ऊर्जेची देवाणघेवाण. अभिनेता जितेंद्र जोशी आता आपल्या सोबत आहे. जितेंद्र, स्वागत एबीपी माझावर. अंगावर रोमांच उभे राहिलेत, आमच्या सगळ्यांच्या तर अंगावर काटा येतोय आता या क्षणी. एकदम थरारक अशा प्रकारचं दृश्य बघतोय आम्ही. अक्षरशः म्हणजे हे खरं तर मागच्या वर्षीच अपेक्षित होतं. थोड्याशा फरकाने आपण विजयाला गवसणी घालू शकलो नाही, परंतु या वेळेला मात्र सगळ्यांनी कमाल केली आणि मनापासून सगळ्या भारतीयांचं, सगळ्या क्रिकेट प्रेमींचं आणि सगळ्या टीमचं कौतुक, अभिनंदन. आणि इट्स अ ड्रीम काम, म्हणजे स्वप्न होतं. आणि हे खरोखर म्हणजे ही जी फळी आहे आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली ज्या पद्धतीनं कामगिरी करण्यात आली आहे, आणि म्हणजे पुन्हा एकाचं यश नाही आहे, ते संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण संघाचं यश आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आफ्टर 83 हे ज्या पद्धतीनं म्हणजे आपण आणखी एक वर्ल्ड कप कमावला धोनीच्या नेतृत्वाखाली, परंतु ही जी मॅच झाली, म्हणजे ही जी सगळी सिरीज झाली, ही ज्या पद्धतीनं हे सगळेजण खेळले आहेत. विराट शेवटच्या मॅच पर्यंत त्याला सूर गवसत नव्हता, पण शेवटच्या मॅचला ज्या पद्धतीनं त्यानं टेम्परामेंट दाखवलेलं आहे, सूर्यकुमार यादवनं ज्या पद्धतीनं झेल घेतलेला आहे, हार्दिक पंड्याची ओव्हर, हे कमालीचं होतं. म्हणजे हे सगळं अवर्णनीय आणि कमाल आहे. म्हणजे खूप आनंद आहे की आज हे सगळे आलेत परत. आणि हे मी आता टीव्हीवर जी दृश्य पाहतोय, एबीपी माझावरच बघतोय मी आता, तर मला असं वाटतं की फारच हे सगळं डिझर्विंग आहे. याहीपेक्षा जास्त कौतुक झालं पाहिजे आता त्यांचं. जितू, आम्ही आता सलील कुलकर्णीशी बोललो, सिद्धार्थ जाधवशी बोललो. तुम्ही सगळी मंडळी ना अगदी सर्वसामान्य माणसासारखी, आमच्यासारखी अगदी क्रिकेट देखील जगत असता. हा 2020चा विश्वचषक आहे ना, हा तू कशा पद्धतीने अनुभवत होतास? कारण एका वेगळ्या वेळी ह्या सगळ्या मॅचेस सुरू होत्या, सकाळी 8 पासून रात्री उशिरा, आणि कदाचित पाऊस आला तर आणखी पुढे जात होती मॅच. हो, नाही मी तर म्हणजे अक्षरशः आपल्या ज्या मॅचेस होत्या तरी आपल्या काळाला साजेशा होत्या. मी सगळ्या मॅचेस बघितल्या बरं का. आणि मला ज्या पद्धतीनं अफगाणिस्तान पुढे चाललं होतं, मला असं वाटलं हे येतात की काय. आणि जेव्हा दक्षिण आफ्रिका, कारण एकही मॅच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुद्धा हरली नव्हती, तर देवर ऑल्सो मोस्ट डिझर्विंग. आणि असं वाटत होतं की अरे ही अटीतटीची मॅच होणार, ती तशी झाली. आणि सुदैवाने म्हणजे काही सुरुवातीच्या मॅचेस तेव्हा चित्रीकरणात व्यस्त होतो, पण फायनल आहे म्हटल्यानंतर मग शूटिंगवाल्यांनी सुद्धा मोकळीक दिली आणि एक एक क्षण अनुभवता आला. आणि ते म्हणजे दीर्घकाळ स्मरणात राहील. जसं आपण 83च्या मॅच बद्दल जेव्हा ही जुनी जाणती माणसं बोलतात, तेव्हा फक्त ऐकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो, तर त्याच्यावर सिनेमा सुद्धा आला. पण आता हे माझ्या पिढीनं हे अनुभवलंय. आणि म्हणजे वानखेडेवरची मॅच जेव्हा सचिन तेंडुलकर सरांना उचलून घेतलं होता सगळ्या संघाने, युवराज सिंगची खेळी, ते तो एक क्षण होता. आणि मागच्या वर्षी जेव्हा अहमदाबादला आपण हरलो, तर ते फारच दुर्दैवी होतं. म्हणजे खूप त्रास झाला होता तेव्हा, आणि खूपच राग आला होता की हे काय कंडिशन आणि पिच आणि सगळं. पण ठीक आहे, एनिवे ते जुने लागू द्या मरणा, जुने जाऊ द्या मरणा लागूनी, असं ते जुनं सोडून टाकायचं. आत्ता आपण जिंकलोय, आत्ता आपण त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. हे संपूर्ण श्रेय संघाचं, त्या संघामध्ये जितके प्लेयर्स आहेत त्यांच्या. खरंय. धन्यवाद जितेंद्र या सगळ्या गप्पांबद्दल. आपल्यासोबत राहुल त्रिपाठी आहे. राहुल, तू स्वतः क्रिकेटर आहेस,